आटपाडीच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांनी संगनमताने स्वच्छता ठेक्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे। नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर शहराच्या विकासासाठी असणारा स्वच्छता ठेका बेकायदेशीररित्या बंद पडलेल्या वजन काट्याची बिले घेऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असून यामुळे आटपाडीकर नागरिक आणि जिल्हाधिकाऱ्यांची देखील फसवणूक झाल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वच्छता ठेका भ्रष्टाचार प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचेही अनिल पाटील यांच्याकडून स्पष्ट केले आहे। आटपाडी नगरपंचायतवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे। नमस्कार, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक सांगली जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील। आज आटपाडी नगरपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये अत्यंत खेदानं मला सांगावं लागतं की आटपाडीच्या नागरिकांना मोठी अपेक्षा होती। नगरपालिका झाल्यानंतर आटपाडी एक शहर वेगळ्या उंचीवर जाईल, इथल्या नागरिकांना वाटत होतं आम्हाला चांगल्या सुखसुविधा मिळतील, परंतु ज्या पद्धतीनं आटपाडीचे मुख्य अधिकारी वैभव हजारे, माननीय नगराध्यक्ष युटी जाधव यांनी स्वच्छतेच्या ठेक्यामध्ये केलेला भ्रष्टाचार मी आत्ताच प्रेस घेऊन सगळी माहिती दिलेली आहे। म्हणजे इतकी वाईट वाटते, एखाद्या गोष्टीमध्ये कशात पैसे खायचे हे सुद्धा लोकांना कळत नाही। आता तुम्हाला सांगतो, हा ठेका देत असताना त्यांनी त्या कचऱ्याचं वजन करून त्याचे बिल करतात। ते वजन काटा बंद आहे, वजन काटा बंद असलेले त्याची बिलं जोडून पैसे काढलेले आहेत आणि त्याच्यापेक्षा पुढचं म्हणजे मुख्य अधिकाऱ्यांनी कलेक्टरांना सुद्धा फसवलेलं आहे। हा जो ठेका देत असताना त्याचा प्रमा घेत असताना 15 वित्त आयोगाच्या खात्यामध्ये तेवढी रक्कम 1,30,00,000 रक्कम असणं अपेक्षित होतं। त्या खात्यामध्ये रक्कम नसताना सुद्धा कलेक्टरना सुद्धा फसवून प्रमा घेतला आणि आटपाडीच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात भरमनिरास झालेला असं मला वाटते। किती अंदाजे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला, लाखो रुपयाचा। तुम्ही विचार करा, 1,28,00,000 तो ठेका आहे। आता ग्रामपंचायतकालीन कर्मचाऱ्यांना पगार तो ठेक्यातनं देणं अपेक्षित होतं। 17,500 असे 7 ते 8 कर्मचाऱ्यांना ते आपल्या नगरपंचायतच्या नफा फंडामधून देतात, मग कर वसूल जो होतो त्याच्यातून पगार करतात। म्हणजे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार माननीय नगराध्यक्ष युटी जाधव सर आणि मुख्य अधिकाऱ्यांनी यांनी केलेला आहे। मागणी माझी अशी आहे कलेक्टर साहेबांना की आपण या विषयामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे। मी आता येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये कलेक्टर साहेबांची भेट घेणार आहे आणि ही वस्तुस्थिती सांगणार आहे आटपाडी नगरपंचायतमध्ये कशा पद्धतीचा भ्रष्टाचार झालेला आहे। सीओने खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। दरम्यानच्या काळात नगरपालिका झाली, नगराध्यक्षांनी त्या गोष्टी बघणं गरजेचं होतं, परंतु नगराध्यक्षांसुद्धा संगनमत साधून दोघांनी मिळून ह्या ठेक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। त्यामुळे आपल्या आटपाडीच्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात भ्रमनिरास झालेला आहे। अंदाजे काय रक्कम आहे? रक्कम लाखो रुपयामध्ये आहे। हा बघा, साधं ह्या कर्मचाऱ्यांचं जर पगाराचं काढलं तर तेच कमीत कमी 15-20 लाख रुपये होतात। परत कचरा विलगीकरणचा एक विषय असतो, तो जिथं कचरा टाकला जातो तिथं सुका कचरा आणि ओला कचरा वेगवेगळा करण्यात कधीही तिथे कर्मचारी गेले नाहीत, तिथे सुद्धा 10-15 लाख रुपये बिल काढले। वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी बिल काढलेलं आणि फसवलेलं आहे। त्याबद्दल माझं आता ठीक आहे, एवढ्या गोष्टी झाल्या तरी सुद्धा आटपाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा आउटपुट नव्हतं। वेगवेगळे आंदोलन करतात लोक, आमचा महेश पाटील आंदोलन करतोय, लोकांच्या रोज मागण्या आहेत। आता डुकरांच्या रोज अपघात होतात, अनेक वयस्कर माणसं पडलेले आहेत, डुकरं आडवी येऊन चालत वॉर्मअप वॉकिंग करायसाठी लोक येतात ज्येष्ठ, त्यांचे अपघात झालेले आहेत। परवा एक मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, आता मुलीनं मला हात जोडून सांगितलं की आमच्या शाळेच्या आतमध्ये डुकरं येतात, आम्हाला भीती वाटते, आमच्या अंगावर डुकरं येतात। वारंवार सूचना करून सुद्धा कुठल्याही उपाययोजना होत नाहीत, फक्त फसवणूक होते लोकांचे आणि आटपाडी नगरपालिकेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला, त्याची चौकशी व्हावी।